नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता इथे जानेवारीचा महिना चालू आहे. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की इथे मोठं स्नोस्टॉर्म आलेलं आहे. हे साधारण अमेरिकेतल्या पूर्व भागात जास्त आलं आहे. मिशिगनमध्ये एवढा बर्फ नाही पडला आहे, नॉर्मल नेहमी पडतो तेवढाच आहे. फक्त तापमान खूप कमी झालेलं आहे. तर त्यामुळे शहरातलं कसं जीवन असतं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. तर आज आपण लेक मिशिगनला जाणार आहोत. लेक मिशिगन म्हणजे एक मोठं लेक आहे. समुद्राशी तो आपण तुलना करू शकतो, एवढं मोठं लेक आहे. तर तिथे जाऊन दाखवणार आहे मी तुम्हाला की तिथे काय परिस्थिती असते. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर इथे एक छोटंसं लेक होतं जवळ. ते पूर्ण फ्रीज झालं होतं, त्याच्यावर अशी जाड बर्फाची लादी होती. तर आज आपण बघणार आहोत की मोठं लेक म्हणजे समुद्र जवळपास, त्याची काय परिस्थिती असते एवढ्या थंडीत. आज इथे साधारण -15 ते -18 या रेंजमध्ये टेम्परेचर असणार आहे. तर आता मी तयार होतो. आता मी माझ्या बेसमेंटमध्ये आहे. इथे मागे बघा मी बाईक इथे ठेवून देतो मागे. मी बाईक अशी बेसमेंटमध्ये ठेवून देतो कारण बाहेर खूप बर्फ असतो. मी आता तयार होतो, जॅकेट वगैरे घालतो, 2-3 जॅकेट घालतो आणि आपण याला जाऊ, लेक मिशिगनला जाऊया. तिथे दाखवतो मी आज काय परिस्थिती आहे. घराच्या बाहेर बघा सेम परिस्थिती आहे. कळत नाही रस्ता कुठे आहे, पार्किंग कुठे आहे, इतर काय कुठे आहे. तो बघा सूर्य आहे आकाशात. पण ढग असल्यामुळे सूर्याचा काहीच प्रभाव नाही आहे आणि थोडा थोडा बर्फ पडतोय बघा. इथे बाजूला केलेला बर्फ आहे रस्त्यावरून. हां, ह्याला प्लॉ ट्रक असं म्हणतात. तर इथे हे बघा, हे जे असतं ह्याला प्लॉ म्हणतात. ह्याने असा बर्फ घसरून बाजूला केला जातो आणि मागच्या बाजूला पण हे असं असतं बघा. ह्याने बर्फ बाजूला करणं किंवा सॉल्ट टाकणं सगळं या प्लॉने केलं जातं. तर इथे बरेच लोक असतात की जे शहरात राहत नाहीत, गावाकडे किंवा कंट्री साईडला राहतात, जिथे सरकारी गाडी नसते बर्फ वगैरे बाजूला करण्यासाठी. त्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या ट्रकला असे प्लॉ लावतात. असे ते स्वतःच्या ट्रकच्या समोर लावतात आणि स्वतःच्या आसपासचा बर्फ बाजूला करतात, रस्त्यावरचा, ड्राईव्हवेवरचा किंवा इतर असा. हे बघा, आपल्या गाडीवर जास्त बर्फ नाही आहे, हाताने बाजूला होईल एवढा आहे बघा. गाडीत जास्त पेट्रोल नाहीये, त्यामुळे टाकी फुल करूया आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तो होमलेस माणूस होता, त्याला राहायला जागा नाहीये, तर त्यामुळे तो रस्त्यावर राहतो. अमेरिकेत किती वाईट परिस्थिती आहे बघा. एवढी थंडी आहे बाहेर
-18 वगैरे आज आहे. काल परवा तर -30 पर्यंत गेलेलं होतं. तरी अशा काही माणसांना बाहेर राहायला लागतं. त्यांना घर नाहीये. अ, खूप हालाखीची परिस्थिती होते अशा वेळी. फार वाईट वाटतं अशा लोकांचं, स्पेशली जेव्हा थंडीची परिस्थिती असते. त्यांच्याकडे अंगावर कपडे पण नसतात, चांगले चांगले जॅकेट पण नसतात. लोकांनी कचऱ्यात टाकलेल्या वस्तू ते उचलतात. म्हणजे समजा आता जुनं झालं जॅकेट, फाटलं बिटलं तर आपण टाकून देतो. तर अशी जॅकेट्स वगैरे ते उचलतात आणि ते वापरतात. त्यामुळे अगदीच हालाकीची परिस्थिती आहे. फार फार वाईट वाटतं मला तर. मी मॅनेस्टी नावाच्या एका गावात आलेलो आहे. इथे जवळ लेक मिशिगन आहे आणि ते लाईट हाऊस पण आहे. ते लाईट हाऊस पण खूप इंटरेस्टिंग असतं. मी आता बीचवर आलेलो आहे. इथे अजून 2 गाड्या आहेत. तिथे एक पलीकडे एक गाडी आहे, तिथे एक गाडी आहे. आणि बीच एकदम कळत नाही बीच कुठे आहे, बर्फ कुठे आहे, काय कुठे आहे. ते तिथे लाईट हाऊस आहे आणि त्या लाईट हाऊसवर मस्त असा बर्फ पडलेला आहे. खूप भारी दिसतंय ते. खूप सुंदर दिसतंय ते. थंडी एवढी नाही आहे, वारा पण नाही आहे जास्त. त्यामुळे आपण थोडं पुढे जाऊ शकतो. ते आहे कोणतरी, म्हणजे जाता येतं तिथपर्यंत. नक्की जाऊया. बघा आपण आत्ता त्याला पियर असं म्हणतात, तिथे आलेलो आहोत. हे मस्त लाईट हाऊसला जायचा रस्ता आहे. खूप सुंदर आहे इथे. ते पलीकडे लेकचं पाणी असं आतमध्ये आलेलं आहे. त्याच्यावर बर्फाच्या लाद्या तरंगत आहेत. ते बघा ह्या ठिकाणी. मस्त दिसतं एकदम. तिथे काही बदकं पण आहेत पुढे, ती पण जाऊन बघूया. इथे आयसिकल्स तयार झालेली आहेत, हे बघा. कसलं भारी. आणि हे लेक मिशिगन आहे. हे बघा त्या बाजूचं काठ दिसत नाही आपल्याला. खूप मोठं आहे. हा, म्हणजे जवळपास समुद्र असावा एवढं एवढं मोठं आहे. ते बघा किती सुंदर दिसत आहेत. त्या बाजूने वारा आणि बर्फ येऊन इकडे आदळतो आणि हे गोठून जातं इकडे. त्यामुळे असे आयसिकल तयार झालेले आहे तिथे. या पूर्ण पिअरवर असे आयसिकल्स तयार झालेले आहेत. खूप भारी आहे. त्या बाजूला पण एक पिअर आहे, तिथे पण तसेच तयार झालेले आहेत आयसिकल्स. आपण लाईट हाऊसच्या अगदी जवळ आलेलो आहोत. बघा इथे मागे लाईट हाऊस आहे. आजपर्यंत मी असं कधी बघितलं नव्हतं. एवढं सुंदर दृश्य आहे. त्या पलीकडे जाऊन दाखवूया. हा, इथून जास्त सुंदर दिसतंय. तर हे कसं वाटलं मला नक्की लगेच कमेंट करून सांगा.
असं कधी बघितलं होतं का तुम्ही आधी? ते पण मला कमेंट करून सांगा. हे बघा इथे आपल्याला हे लाकडी वॉकवे दिसतोय. वारा त्या बाजूने येत असल्यामुळे सगळा बर्फ त्या बाजूला साचतो. या बाजूला जास्त वारा नाही आहे आणि इकडे सूर्य आहे. त्यामुळे इकडे बर्फ साचत नाही तेवढा. त्यामुळे सगळे आयसिकल्स तिकडे येतात आणि असे तिरके झालेले आहेत बघा सगळे. खूपच सुंदर दिसतंय हे. एक व्यक्ती भेटली मला येताना. ते शिकागोवरून आले होते हे बघण्यासाठी. शिकागो साधारण तर हे जे लेक आहे ना ह्याच्या पलीकडे शिकागो आहे. म्हणजे असं डायरेक्ट येता येत नाही. पूर्ण वळसा घालून यावं लागतं. साधारण शिकागो इथून 200 ते 250 मैल लांब आहे. तर हे बघण्यासाठी ते एवढ्या लांबून आले होते. आणि तुम्हाला बघा काही कष्ट न करता घरी बसल्या सगळं बघायला मिळतंय आपल्या चॅनलवर. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. खूप थंडी आहे बाहेर. जसं जसं आपण पुढे जातो त्या पिअरवर जिथे ते आयसिकल चालू होतात ना साधारण तिथे लेक मधून वारा येतो त्यामुळेच ते आयसिकल तिथे तयार झालेले आहेत. तर तिथे खूप वारा आहे आणि खूपच थंड आहे. अं, पण हे कसं वाटलं तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा मला. आणि आपल्याला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी बोबडी वळली आहे, मला बोलता पण येत नाही व्यवस्थित. मी एका दुसऱ्या बीचवर आलो होतो. इथे पण एक लाईट हाऊस आहे. तिथे काय परिस्थिती आहे ते बघण्यासाठी, पण ते बंद आहे बीच. ते बाजूला साधारण 6 ते 8 फुटाचा बर्फाचा डोंगर आहे त्याच्या एंट्रीलाच. त्यामुळे ते आत नाही जाता येत आपल्याला. या ठिकाणी एक स्पॉट मिळाला मला पार्किंग करायला. तिथे गाडी पार्क केली आहे आणि तिथेच स्टेट पार्क आहे पुढे. तिथे कॅम्पग्राऊंड आहे आणि तिथे पलीकडे ते लाईट हाऊस आहे. आणि इथे खूप जास्त बर्फ आहे. सकाळी होता ना पण गेलो होतो मागाशी ज्या ठिकाणी त्यापेक्षा. बघा इथे असं चॅनल आहे. चॅनल म्हणजे तिथे पुढे लेक आहे आणि त्या 2 भागांमधून इथे थोडं आतमध्ये पाणी येतं आणि हे पुढे तिथे नदी आहे. त्या नदीला मिळतं. तर चॅनल आहे ते पूर्ण गोठलेली आहे बघा चॅनल. आणि हे इथे चालण्यासाठी रस्ता आहे हा च्या बाजूला. तर इथे पण बर्फ जमा झाला आहे खूप टणक असा. ते बघा तिथे लाईट हाऊस आहे पलीकडे. तिथे जाऊया आपण. मस्त आहे एकदम. ते बघा ते बोट हाऊस आहे कोणाचं तरी. ते आहे ते आतमध्ये बोट्स ठेवतात लोक आणि डायरेक्ट चॅनलमध्ये सोडतात आणि इथे बोट चालवतात किंवा लेकवर जातात बोट घेऊन. इथे बघा असं दूर दूरपर्यंत बर्फच आहे. हे बीच आहे खरं. लोक गेले आहेत पुढे. लाईट हाऊस तर बंद आहे. इथे लिहिलं आहे की अलाव नाही आहे. $500चा फाईन जर त्याच्यावर चढलं तर. पण ते लाईट हाऊस आहे तिथे मस्त आहे. हे लाईट हाऊस जास्त फ्रीज नाही झालं आहे. ते सकाळचं जे होतं ते मस्त फ्रीज झालं होतं. इथे एवढं नाही आहे बर्फ काय. लाईट हाऊसपेक्षा इथे चॅनल जास्त फ्रीज झालं आहे.
तर आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपली फ्रोझन लाईट हाऊसेस कशी वाटली आणि एकूणच स्नो कसा वाटला, लेक कसं वाटलं, हे सगळं कमेंट करून सांगा मला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.